जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3 ब मधून ठाकरे चैताली राहुल मोगलीबाबा यांनी उमेदवारी दाखल केलेली होती. काल मतमोजणीच्या ठिकाणी ठाकरे चैताली यांना उमेदवार विजयी घोषित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान त्या ठिकाणी आमदार मंगेश चव्हाण हे आले होते व 15 मिनिटांचा प्रशासनाने ब्रेक घेतला होता. त्या 15 मिनिटाच्या ब्रेक नंतर चैताली ठाकरे यांचा पराभव घोषित करण्यात आला तर प्रतीक्षा सोनवणे यांना विजयी घोषित करण्यात आला. आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रशासनाशी मिलीभगत करून काहीतरी खेळ खेळला व आमचा पराभव झाला असा आरोप त्यांनी केला आहे. आज खेडी परिसरातील नागरिकांनी चैताली ठाकरे यांच्या समर्थनार्थ भव्य रॅली काढली होती. यावेळी त्यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले आणि आमच्या मनातील नगरसेवक त्याच असल्याचं नागरिकांनी सांगितलं. रॅली काढण्याचं कारण असं आहे की माझ्या या मायबाप जनतेला त्यांचा नगरसेवक निवडायचा होता, त्यांनी निवडला आणि त्यांच्या आशीर्वादामुळे जे काही मला लाभलंय त्यात मी नशिबान आहे आणि माझं 5 वर्ष त्यांना पूर्ण सहकार्य असेल आणि त्यांचं 5 वर्ष नगरसेवक म्हणजे जे काही असेल ते मीच असेल आणि त्यांच्यासाठी मी अर्ध्या रात्री उभी राहील एवढा माझा शब्द आहे. त्यांचा विजय झालेला आहे आणि झालेलाच राहणार असा आमच्या मायबाप जनतेचा आशीर्वाद आहे. मंगेश चव्हाण आल्यानंतर 15 मिनिटाचा ब्रेक झाला आणि माझं विजय घोषित झाल्यानंतर मला पराभव घोषित करण्यात आला. माझी मागणी हीच आहे की जे माझ्यासोबत झालं ते कोणासोबत व्हायला नको आणि हे असं झाल्यामुळे जनतेचे मत नाकारले जातात आणि ते प्रशासनाच्याच मताने होतं आणि जे जिंकलेले त्यांना हरवलं जातं आणि जे हरवले त्यांना जिंकवलं जातं. असं परत कुणासोबत व्हायला नको हीच मी मागणी करते, हीच माझी मागणी आहे. त्याचा विजय झालेलाच आहे त्यामुळे माझ्या जनतेचं माझ्यावर अपार प्रेम आहे आणि त्यांच्यावरही माझं खूप प्रेम आहे आणि त्यांना मी 5 वर्ष सोडणार नाही. त्यांनी त्यांचा नगरसेवक निवडलेला आहे. मंगेश चव्हाण तिथे आले होते आणि त्यांनी 15 मिनिटाचा ब्रेक घेतला प्रशासनाने आणि 15 मिनिटाचा ब्रेक घेतल्यानंतर हा सगळा कार्यक्रम झालेला आहे. आणि लोकप्रतिनिधींनी स्ट्रॉंग रूम मध्ये यायचा काय संबंध? इथले सीसीटीव्ही फुटेज चेक करा आणि आता चेक करायच्या पहिले ते डिलीट गेलेले असतील त्याच्यामुळे ते भेटणार नाही. पराभव जरी झालेला असला आमचा पण जनताच्या मनातील नगरसेवक आम्हीच आहे आणि आमचा विजय आहे. एवढी जनता आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे आम्ही 5 वर्ष प्रत्येक लोकांची घरोघरी जाऊन काही समस्या असेल तर आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. मागणी अशी कोर्टात गेले तर ते 5 वर्ष तारीख पे तारीख चालू देतील आणि निकाल लागू देणार नाही. त्याच्यामुळे आमची मागणी अशी आहे की याच्या पुढे इलेक्शनच घ्यायचं नाही. तुम्हाला जे उमेदवार पटतील त्यांना बिनविरोध करून घ्या. लोकांना पक्ष काय ठेवला अपक्ष पण ऑप्शन ठेवू नका. अपक्ष ऑप्शन ठेवू नका, दुसऱ्या पक्षांचा ऑप्शन ठेवू नका. एकच पक्ष ठेवा, एकच पक्ष ठेवा. तुमचा जो पक्ष आहे तो पक्ष ठेवा आणि त्याच्याच उमेदवार ते जे सांगतील त्यांना निवडून घ्या. कशाला तुम्ही एवढी प्रक्रिया पार करता? लोकांना कशाला परेशान करता? जिंकलेले उमेदवार तुम्ही पराभव करता, पराभूत झालेले उमेदवार जिंकलेले दाखवता. आमच्या सोबत पण सर्व मतदार बंधू भगिनी म्हटले होते की आपण चला मोर्चा काढू हे करू, पण आम्हाला माहिती होतं की लाठीचार्ज होईल, लोकांना मारलं जाईल, त्याच्यानंतर केसेस होतील. म्हणून आमच्यामुळे जनतेला त्रास नको म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या पाया पडतो, तुम्ही घरी जा, आम्ही उद्या तुम्हाला भेटायला येऊ. आम्हाला माहिती होतं सगळं होणार आहे, सामदाम दंड भेद वापरला जाणार आहे म्हणून आम्ही तिथून निघून आलो.